एक सेकेंड। हाँ हाँ, हर्षदा भी है, चलो बहुत अच्छी बात आहे. मुलांनो, गुड इव्हनिंग तुम्हा सगळ्यांना. काल आपण वेक्टर्स चालू केलेलं होतं, वेक्टर्स प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स, राईट. होमवर्क मी बघितला नाही अजून ग्रुपमध्ये कोणी टाकलेला. प्रथमेश, सत्यजित, आपल्या ग्रुपमध्ये फोटो काढून फक्त तुम्ही नॉर्मल नोटबुक मध्ये जसं होमवर्क सोडवताना शाळेमधला तसंच करायचंय. आणि मग त्याच्यावरती काय करायचंय, त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपवरती टाकायचे. व्हॉट्सअपने फोटो पाठवायला तर येतातच ना तुम्हाला. येस और नो? अरे हा नाही, काहीतरी बोला. येतात? हा, मग तसंच होमवर्क आपल्या ग्रुपमध्ये टाकायचंय. मुलांना बघा, मी तुम्हाला नेहमी रोजच सांगते, होमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. होमवर्क नसेल ना, मला स्वतःला पण कॉन्फिडन्स नाही येणार तुमची टीचर म्हणून की मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय. नाहीतर असं होऊन जाईल की येते, मी बडबड करते आणि जाते. तुमच्या डोक्यात किती चाललंय काही मला त्याची काहीच कल्पना नाही, आणि मग मला शिकवायला पण मग मजा नाही येणार मग. ठीक आहे. तर आता उद्या सॅटर्डे, उद्या आपले ऑनलाईन क्लास नसतील. सॅटर्डे संडे 2 दिवसाचा टाइम आहे तुमच्याकडे. सगळ्या व्हिडिओच्या रेकॉर्डिंग मॅम शेअर करतील ग्रुपमध्ये. तर छानपैकी ज्या डाऊट असेल तर व्हिडिओ परत बघा आणि होमवर्क करून टाका. पूर्ण आता आठवड्याभराचं होमवर्क 2 दिवसामध्ये टाकायला ट्राय करा. आणि तसं पण मी काही जास्त होमवर्क दिलेला नाहीये. तुम्ही 1-1.5 तास बसून केला तरी पूर्ण आठवड्याभराचा होमवर्क होऊन जाईल, एवढा कमी होमवर्क मी दिलेला होता. ठीक आहे. तर चला कंटिन्यू करूया. हर्षदा आणि गौरांगी, बेटा तुम्हा दोघांना मला सांगायचं हे होतं की जर तुम्ही रेग्युलर क्लास अटेंड नाही केला तर मग मधून मधून जे तुमचं मिस होतंय ना ते तुम्हाला समजणार नाही. कळतंय? सो क्लास मिस नका करू, लिंक तुटेल. कारण काल जे शिकवलं त्याच पुढचा टॉपिक आता मी घेणार ना, मग काल जे शिकवले तेच माहिती नसेल तर आजचं काही समजणार नाही. ठीक आहे. चला आता आपण कंटिन्यू करूयात. चला, आज ना मॉड्युलस काय असतं, सॉरी डिटर्मिनंट काय असतं ते मी शिकवणार आहे. त्याचे नियम काय असतात ते आज आपण थोडस बघणार आहे. ठीक आहे. एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, आपण काल हे स्टार्ट केलं, वेक्टर प्रोडक्ट्स, राईट. वेक्टर प्रोडक्ट काय असतात हे सगळं आपण बघून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट्स हे चालू केलेलं होतं. ठीक आहे. आता आपण ना हे कसं सोडवतात, ह्याला 2 वेक्टर प्रोडक्ट्स आणि त्यांचे आपल्याला एक्स, वाय आणि झेड कंपोनंट दिले असतील तर मग कसं हे सोडवायचं ते आपण बघणार आहोत. आणि ह्याचं आपण सूत्र पण बघूयात. मला जर सूत्र काढलं तर तुम्हाला हे सोडवणं जे आहे ते खूप सोपं होऊन जाईल. ठीक आहे. एक सेकंड. हा, ठीक आहे. चला आपण हे आता ह्याचं उत्तर हे कसं येतं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आता मी
दाखवते तुम्हाला काय करायचं आपल्याला. एक मिनिट हा मुलांना, फक्त एक मिनिट थांबा. ऍक्च्युली काही चला आता इथे नीट बघा, नीट समजून घ्या. आधी आपण ह्याचं सूत्र बघूयात. समजा तुमच्याकडे एक वेक्टर आहे ए बार, तर तुम्हाला माहिती आहे आपण ह्याला त्याचे जर तीन कंपोनंट आपल्याला तीन कंपोनंटच्या मध्ये त्याला रिझॉल्व्ह करायचं असेल, आठवते मी तुम्हाला हे शिकवलेलं. हा समजा आपला एक्स वाय आणि इकडे कुठेतरी झेड ऍक्सिस आहे, तर हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे आणि हा आपला झेड ऍक्सिस आहे आणि इथे ओ आहे आणि हा इथे कुठेतरी हा ए पॉइंट आहे, म्हणजे आपण हा त्याची पोझिशन वेक्टर काढला, हा ओ ए बार. आठवते? मग आपण त्या वेक्टर वरून, त्या पॉइंट वरून ज्यावेळी एक्स वरती परपेंडिक्युलर काढतो, मग आपल्याला ही जी लाईन भेटते ती ए एक्स असते, म्हणजे एक्स पासून त्याचं किती डिस्टन्स आहे. ज्यावेळी सेम टू सेम आपण ए वरून वाय वरती असा परपेंडिक्युलर काढतो, मग हे आपल्याला डिस्टन्स जे मिळते हे काय असतं, ए वाय. सेम आता हा आपला जो झेड आहे, तर ह्या ए वरून असं इथे झेड वरती पण ज्यावेळी आपण परपेंडिक्युलर काढतोय, तर हे आपल्याला काय भेटते, ए झेड, राईट. आणि मग त्याच डिरेक्शन मध्ये आपण ज्यावेळी युनिट वेक्टर घेतो, तर ए एक्सच्या डिरेक्शन मध्ये आपण युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्याची किंमत एक आहे, राईट. तर समजा मग हा बघा, हा एक एक हे एक अंतर, हे एक अंतर आणि हे एक अंतर. तर म्हणजे मी बघा काय केलं, हे जे एक्स वाय झेड होते, तर एक्सच्या दिशेमध्ये बघा, एक्सच्या दिशेमध्ये ही एक किंमत असलेली लाईन जी बनवली, तो आपला युनिट वेक्टर झाला, म्हणून त्याला आपण नाव दिलं ए आय हॅट. वायच्या दिशेमध्ये जर बनवलं तर हा जे हॅट आणि झेडच्या दिशेमध्ये जर बनवलं तर आपला हा ए हॅट. कळतंय? म्हणून मग आपण आता ए ला कसं लिहू शकतो, ए एक्स आय हॅट ए वाय जे हॅट आणि ए झेड ए हॅट. कळतंय? त्याला आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स म्हणतो, जे आपण मला वाटतं लास्ट टू लास्ट क्लासमध्ये शिकलेलो. प्रथमेश, कळतंय, आठवतंय? येस और नो? हा, वेक्टर्सला आपण एक्स वाय झेड डिरेक्शन मध्ये रिझॉल्व्ह करतो. सेम टू सेम आता आपल्याकडे दुसरा कोणता तरी वेक्टर आहे बी बार, म्हणजे समजा तो इथे कुठेतरी बी पॉइंट आहे. नीट बघा मुलांनो, हा बघा इथे कुठेतरी तो बी पॉइंट आहे, हा इकडे. तर मग आता बी पासून आपण एक्स वर असा परपेंडिक्युलर काढणार, वाय वर काढणार आणि इथे झेड वरती पण काढणार, राईट. आणि पण युनिट वेक्टर मात्र तेच राहणार आहेत ना, बघा, कारण एक्सच्याच दिशेमध्ये आय आहे, तर म्हणून ह्यांचे युनिट वेक्टर्स आय जे के सेमच राहतील. कळते? पण त्यांची किंमत, वेक्टरची स्वतःची जी किंमत आहे, म्हणजे जसं युनिट वेक्टर एक वन व्हॅल्यूच आहे, तसं बी एक्स किंवा ए एक्स हे दोघ जण दोन असू शकतात, तीन असू शकतात. त्यांची जी किंमत आहे, ज्यांचा जो नंबर आहे तो किती पण असू शकतो ना. जसे की आता तुम्ही इथे बघू शकताय, इथे ग्रीन पर्यंत ए एक्स आलेला, पण ब्ल्यू लाईन थोडी पुढे गेली, म्हणजे बी वाला जो वेक्टर आहे बी एक्स थोडा अजून लांब आहे, मग त्याची व्हॅल्यू थोडी जास्त असू शकते. म्हणून मग ती किती पण असू शकते, म्हणून आपण त्याला इथे बी एक्स घेतो, जे बरोबर बी वाय घेतो आणि के बरोबर बी झेड घेतो. कळलं? म्हणजे आपण वेक्टर बी ला पण एक्स वाय आणि झेडच्या दिशेमध्ये रिझॉल्व्ह केलं. येस और नो? समजतंय? मग आता आपण ज्यावेळी ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट काढतो, ए क्रॉस बी, नीट बघा,
ए क्रॉस बी आपण ज्यावेळी काढतोय तर आता हे दोन्ही यूज करून आपण ह्याला काय लिहितोय, ह्याला जे हे दोन अशा लाईनी असतात ह्याला म्हणतात डिटरमिनंट. काय म्हणतात? डिटरमिनंट. हे तुम्ही गणितामध्ये स्कूलमध्ये किंवा म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये किंवा इथे ऑनलाईन क्लासमध्ये हा डिटरमिनंटचा टॉपिक झालाय का शिकून मुलांनो? हा या ना, काहीतरी बोला. जरी नसेल झाला तर बघा, आता मी सांगते. तर आपण काय करतो, ह्या दोघांमध्ये एक्स कंपोनंटचे जे युनिट वेक्टर आहेत आय आय जे जे के के हे तर सेम टू सेम आहेत. म्हणून आपण इथे काय लिहितो, पहिल्या लाईनीमध्ये आय जे के. ठीक आहे. दुसऱ्या लाईनीमध्ये ए चे कंपोनंट, आधी ए क्रॉस बी आहे ना, म्हणून आधी ए चे एक्स बी वाय सॉरी एक्स ए वाय आणि ए झेड. ठीक आहे. मग इथे बी एक्स बी वाय आणि बी झेड. ठीक आहे. हा ना, इथपर्यंत समजले? येस मॅम. हर्षदा समजलं? यस मॅम. हर्षदा तुला समजलं? हा. मधून मधून मुलांना माझ्याशी बोलत राहावा. मी दुसऱ्या स्क्रीनवरती आहे ना एकतर, आणि दुसरी गोष्ट तुमची कॅमेरा. मॅम परत रिपीट करून सांगा ना. बेटा तू ना ऍक्च्युली मागच्या क्लासला नव्हती ना, म्हणून मग तुला हे थोडस समजत नसेल. तुला मागची रेकॉर्डिंग बघावी लागेल ह्याच्यासाठी. ठीक आहे. आता फक्त हे सूत्र कसं, आता सध्या हे सूत्र कसं येते ते बघून घे. कारण ऑनलाईन क्लासमध्ये ना आपण खूप वेळा असं रिपीट नाही करू शकत बेटा. तरी पण मी थोडं शॉर्ट मध्ये सांगते. आपल्याकडे 3 ऍक्सिस असतात. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. एकमेकांना परपेंडिक्युलर, तिघे पण एकमेकांना लंब हे असतात ऍक्सिस. समजा ह्या ऍक्सिस पासून इथे कुठला तरी एक पॉइंट ए आहे आणि त्याचं आपण काय केलं, त्या पॉइंटची मग आपल्या ह्या ओरिजिन पासून, केंद्रापासून काय पोझिशन आहे ते शोधण्यासाठी ज्यावेळी आपण लाईन काढतो, मग हा जो आपला ओ ए बनला, ह्याला एक दिशा आहे म्हणून ह्याला ओ ए बार म्हणतो. आणि मग हा आपला काय बनतो, पोझिशन वेक्टर. पोझिशन म्हणजे जागा, जागा दाखवणारा वेक्टर म्हणजेच पोझिशन वेक्टर. तो हा बनला. मग आपण ह्या ओ ए बारलाच, ओ ए बार म्हणजेच आपला ए बार आहे. ठीक आहे. आता बघा, नॉर्मली ज्यावेळी दिशा नसते मुलांना, नीट बघा. आता समजा ह्या पट्टी ठेवली आपण, पट्टीने ह्याला मोजलं तर समजा हा 3 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 3 सेंटीमीटर आहे. पण ह्याची एक दिशा आहे ना, हा बघा एका दिशेमध्ये चाललाय हा. तर म्हणून ह्याला दिशा आहे म्हणून हा काय बनतो, वेक्टर क्वांटिटी बनतोय. स्केलर क्वांटिटी नाही बघणत आहे. ह्याला मॅग्निट्यूड किती आहे, ह्याचं मॅग्निट्यूड म्हणजे नंबर मध्ये त्याची किती किंमत आहे, 3 सेंटीमीटर. आणि दिशा आहे त्याला एक, म्हणून आपण ह्याला वेक्टर म्हणतोय. तर मग मॅग्निट्यूड आणि दिशा ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन आपण मग ह्या वेक्टरला असं लिहू शकतो. कसं की बाबा हा जो ए बिंदू आहे हा एक्स पासून किती लांब आहे, त्याच्यासाठी आपण हा ह्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो एक्स ला कुठे कट करेल. परत वाय पासून किती लांब आहे, तर हा असा आपण वाय ला कुठे कट करतोय. सेम टू सेम अजून परपेंडिक्युलर म्हणजे लंब असा हा झेड वरती काढला तर तो झेड ला कुठे कट करतोय. बरोबर आहे. मग आपण ही जी अंतर आहे, आता ही अंतर आपण ज्यावेळी पट्टीने मोजली तर आता कोणतं अंतर मोजणार, एक्स पासून किती लांब आहे, तर हे आपल्याला मिळालं. म्हणजे एक्स ला कुठे कट करतोय तर हे ए एक्स, वाय ला इथे कुठे कट करतोय तर हे ए वाय, झेड ला कुठे कट करतोय तर हे ए झेड. समजतंय? आता समजलं? आणि
हा मग हो समजलं. आता AX ची दिशा कुठल्या दिशेला आहे, तर ह्या दिशेला आहे. म्हणून फक्त दिशा दाखवण्यासाठी मग आपण काय घेणार, AX म्हणजे फक्त लांबी. समजा ही लांबी किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. तर AX म्हणजे फक्त ही 2 दाखवणार, 2 किंमत दाखवणार. आणि I म्हणजे काय, की त्याची एक्सच्या दिशेमध्ये दिशा आहे. AY काय दाखवणार, ही वाली. समजा हे पण 2च आहे, एक्झाम्पल देते मी, हे पण समजा 2च आहे, तर AY पण 2 येणार आणि जे त्याची दिशा दाखवणार. ठीक आहे. तर असं सेम टू सेम आपण AZ ला करणार. आणि नंतर दुसरा B साठी, आता समजा आपल्याकडे एक वेक्टर आहे कोणता तरी B इथे कुठेतरी पॉइंट आहे. मग सेम B ला पण आपण इथून O पासून B पण कुठे आहे त्याची लाईन काढणार, पोझिशन वेक्टर काढणार. मग B पासून असं लंब काढणार, X वर, Y वर लंब काढणार आणि इथे एक Z वर पण असं लंब काढणार. आणि मग त्याचं पण BX, BY, BZ काढणार. ठीक आहे. चला आता हे आता समजून घ्या थोडंसं, जेवढं पण समजते ह्याच्यावर आधारित आता आपण एक गणित पण सोडवून बघणार आहोत. मग तुम्हाला अजून जास्त समजेल की काय चाललंय नक्की, काय करायचंय आपल्याला. ठीक आहे. चला तर आता ह्याचं बघा सूत्र काय आहे. तर ह्या डिटर्मिनंटला कसं सोडवायचं नीट बघा हा मुलांनो. हा आईला असंच ठेवायचं सुरुवातीला, आईला मग इथे लिहून घ्यायचं. ठीक आहे. आईला असंच ठेवलं. मग काय करायचं, इकडून इकडे AY आणि BZ अधिक BY AZ. अच्छा एक काम करा, आधी ना हे इथपर्यंत कॉपी करा, कारण मला हे इरेज करावं लागेल, तर जागा नाही पुरणार. थांब मी सेपरेटली स्क्रीन शेअर करते. दिसते स्क्रीन? मुलांना स्क्रीन दिसते? येस मॅम. हा पटकन हे कॉपी करा क्विकली, काही सेकंड्स देते मी. झालं? येस मॅम. झालं. ठीक आहे. बघा ह्याला आता सोडवायचं कसं ते इझी करून दाखवते. एक सेकंड. ह्याला सध्या मी इरेज करते, ह्याच्यामध्ये अजून एक स्टेप मी टाकते. थांबा. बघा कसं करायचं, नीट बघा हा. आधी आपण आय घेणार, मग आय वाली जी लाईन आहे ना ही ह्याला कट करून टाकायचं. आणि मग हे जे 4 हे उरले ना चौकोट, त्याला इकडे लिहायचं. मग काय येणार, AY AZ BY BZ. ठीक आहे. परत आता जे वाली लाईन घ्यायची, मग जे वाली लाईन घेणार तर जे वाल्या लाईनी मधलं सगळं कट, उभं आणि आडवं. वजा घ्यायचं पण इथे वजा येणार, वजा जे
आणि मग उरलेले परत चौकट करून लिहायचं. तर हे जे वाली उभी लाईन गेल्यावर आडवी लाईन गेल्यावर हे किती उरलं, AX खाली BX, इकडे AZ, इकडे BZ. आणि मग आता लिहायचं अधिक, सेम टू सेम K वाल्या लाईनी बरोबर करायचं. तर आता प्रथमेश तू सांग बेटा, हे बघा आता ही K वाली लाईन ही अशी कट झाली, K वाली लाईन कट झाली. आता काय उरलं मग, हे K वाली लाईन कट झाल्यावर हे दिसते, काय उरलं मला सांग बरं. आता हे बघ, हे गोल करले केलेलं मी, AX खाली BX हा आणि AY BY. राईट, इझी. इथपर्यंत कळलं. फक्त आपण लाईनीना कट केलं आणि उरलेलं लिहिलं एका खाली एक. ठीक आहे, आता पुढचं खूप इझी आहे. काय करायचं, हे बघा आईला जसंच्या तसं ठेवलं आणि आता ह्याला कंस सोडवल्यासारखं सोडवायचं. कसं माहितीये, आपल्याला तिरकस गुणाकार होता, आठवते? तिरकस गुणाकार होता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. Yes ma'am. तर मग आधी इकडून इकडे गुणायचं. ह्याला ही ऍक्शन लक्षात ठेवा. आपण आधी जेवता हात वापरतो ना, काय पण करताना, झुप, जेवता हात झुप, लेफ्ट राईट लेफ्ट, असं जायचंय आपल्याला. तर मग बघा, हे आपण गेलो राईट हाताने लेफ्ट कडे गेलो, परत लेफ्ट हाताने राईट कडे गेलो. म्हणजे मला काय म्हणायचंय, हे इकडून ह्याला गुणायचं. गुणल्यावर काय येणार मग, AY BZ आलं, AY BZ आलं. आणि मग इकडून ह्याला गुणायचं. इकडून ह्याला गुणायच्या आधी पण ह्याच्या आधी टाकायचं मध्ये मायनस साईन. तर मग काय येईल, AZ BY. इझी, कळलं? आता मायनस Yes, जे ma'am. जसंच्या तसं, राईट, इथे पण तेच करायचंय. इथे पण सेम झुप झुप. प्रथमेश सांग बेटा, आता पुढे काय येईल मग, त्याला पण असं झुपझुप केल्यावरती हे बघ, इथून इकडे आणि आधी इथून इकडे काय येईल मग मल्टिप्लाय केल्यावर, सांग बर. AZ BZ, Yes ma'am. सॉरी एक्स आहे, हा एक्स आहे, हा AX BZ, हा AX BZ Yes ma'am. वजा परत इकडून इकडे वजा AZ BX, AZ BX. राईट, प्लस आता K. मॅम मी सांगू, हा सांग बेटा. सांग. AX BY, राईट, वजा आता इकडून इकडे BY BX. अरे सांग ना काय झालं, तू सांगू म्हणालेलीस ना. AY BX झालं. मग आपण काय ह्याच्या किमती ठेवणार आणि ह्याला सोडवणार. आता हे गणित मी सोडवून दाखवते. झालं, हेच आपल्याला सूत्र पाठ करायचंय. बघा सोपं आहे, कसं सोपं आहे हे पाठ करण्यासाठी. सगळ्यात आधी तर इकडे I लिहिला आपण, I J आणि K लिहून घ्यायचा, बरोबर आहे. IJ K लिहिला. फक्त लक्षात ठेवायचे की J च्या आधी मायनसचं साईन आहे आणि K च्या आधी प्लसचं साईन आहे. हे झालं. त्याच्यानंतर लाईनीमध्येच लिहायचंय. I हा नेहमी काय असतो, I बरोबर X असतं ना. बघा AI बरोबर नेहमी X वाला टर्म असतो. X अक्षाशी I चा संबंध आहे, म्हणून X बद्दल बोलून आपलं ऑलरेडी झालं I आलाय म्हटल्यावर. मग उरलं काय, Y आणि Z. तर म्हणून आधी A ने सुरुवात होते, तर A ला Y लावायचा आणि B ला Z लावायचा. मग बिलकुल ह्याच्या उलट करायचं. मग A आणि Bच आहे ना आपल्याकडे, परत B ला Z लावायचा आणि A ला Y लावायचा. म्हणजे इथे बघा YZ आहे आणि इथे ZY आहे. इझी. इथे X कुठेच नाहीये. का नाहीये, कारण I म्हणजे X शी संबंधित असतो.
मग परत जे आल्यावर आता जे वायशी संबंधित असतो, मग वायशी संबंध असलेली गोष्ट जे ऑलरेडी आली, उरलं काय? एक्स आणि झेड उरला. म्हणून ए ला एक्स लावला, बी ला झेड लावला. परत ह्याला उलट केलं, मग बी ला झेड लावला, ए ला झेड लावला, बी ला एक्स लावला. सिम्पल. सेम टू सेम. आता के चा संबंध कशाशी आहे? झेड ऍक्सिसशी आहे. मग झेड शी रिलेटेड के ऑलरेडी आला, उरलं काय मग? एक्स आणि वाय. मग आधी एक्स ए ला लावला, बी ला वाय लावला आणि परत उलट केलं, ए ला वाय लावला आणि बी ला एक्स लावला. सिम्पल. आणि कंसाच्या आतमध्ये सगळीकडे वजाचंच चिन्ह आहे, राईट. आणि कंसाच्या बाहेर फक्त जे ला वजाचं चिन्ह आहे, बाकी आईला काही चिन्ह नसतं, म्हणजे ते धनच असतं, पॉझिटिव्हच असतं. आणि के ला इथे प्लस साईन आहे. ठीक आहे. तर आता हा जो आपला फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला आपल्याला कसा कामामध्ये येणार आहे ते मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. आता नीट बघा, छोटं छोटं घेऊन पण आधी करूयात. मी जे हे इथे सोडवलेलं आहे ना, हे बघा, हे वाला सोडवलेलं आहे ना, ह्याचं सिम्पल क्वेश्चन पण करून बघूयात आणि आता डिफिकल्ट वाला पण करून बघूयात. तर ही आता तुम्ही इथपर्यंत कॉपी केलेले होते. राईट साईडचं कॉपी करण्यासाठी मी तुम्हाला नंतर थोडा वेळ देईल. आता मी आधी एक छोटंसं गणित सोडवून दाखवते तुम्हाला. आधी मी सोडून दाखवते, त्यावेळी लिहून घेऊ नका मुलांना, मी लिहायला तुम्हाला वेळ देईल. आधी समजून घ्या की आपलं काय चाललंय. हे जे आता आपण शिकलोय हे कसं आपल्या कामामध्ये येणार आहे नीट बघा. त्याच्या संदर्भात ह्याच्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन्सच विचारणार, न्यूमेरिकल्सच विचारणार गणित सोडवायला. आता जसं की बघा, पहिलं गणित छोटं, सगळ्यात छोटं वालं गणित आधी आपण घेऊया. इफ ए बार इज इक्वल टू, सिंपल घेते मी, आय हॅट प्लस जे हॅट, आणि बी बार इज इक्वल टू, नीट बघा, बी बार इज इक्वल टू 2i hat minus 2j hat. Then find A cross B and B cross A. कळतंय? प्रश्न समजला? कळलं? ए च बी बरोबर आधी क्रॉस काढायचं आणि बी चा क्रॉस बी बरोबर ए चा क्रॉस. हे दोन्ही सेम सेम नसतात, माहितीये ना तुम्हाला. वेक्टर्स मध्ये हे दोन्ही सेम नसतात, म्हणून वेगवेगळे काढायचे. आता बघा ह्याला कसं काढणार, तर ह्याला आपण सूत्राच्या स्वरूपामध्ये लिहिणार. आता इथे बघा आय आणि जेच आहे, म्हणून आपल्या सूत्रामध्ये मग अशी जी के ची लाईन होती ना, तिला पूर्ण गायब करायचं. बघा, म्हणून मी आता कसं लिहिते, ए क्रॉस बी. आता माझ्याकडे फक्त काय आहे, आय आहे आणि जेच आहे, बरोबर आहे. के ची मग पूर्ण लाईन गायब. तर ए साठी आय आणि जे, आणि आय आणि जे बरोबर काहीच नाहीये, म्हणजे बघा काय असतं, 1 असतं. आणि इथे आपल्याला फक्त त्यांच्या किमती लिहायच्या आहेत मुलांना, साईन बरोबर. मग इथे पण 1, इथे पण 1, राईट. आणि इथे बी बरोबर काय आहे आपल्याकडे, बी बरोबर काय आहे, 2 एक दिसतोय आपल्याला, आणि इथे काय दिसतोय, -2 दिसतोय. आता तर तुम्हाला हा प्रश्न पडेल, पण के च काय? तर आता बघा मी के साठी काय करते, ह्यांना के बरोबर काहीच नाहीये ना, म्हणून आता बघा मी के साठी काय करते. तर के साठी आपण काय करणार, हे 1 होतं, तर के साठी मी काय करेल आता, एक मिनिट. तर के साठी काहीच नव्हतं, म्हणून आपण ह्या दोघांना 0 0 टाकणार इथे. इझी? येस ऑर नो? येस मॅम. मग काय आता हा फॉर्म्युला मध्ये किमती ठेवा. आता हे बघा, आय जसाच्या तसा, हा आय आला आपला, आणि हे काय काय होतं हवं तर छोटस इथे लिहून घेवा. हे आपलं AX आहे, राईट. हे AY आहे, हे AZ आहे, हे आपलं काय आहे, BX आहे, हाच आपला BY आहे, आणि हाच आपला BZ आहे, बरोबर आहे. मग फॉर्म्युला मध्ये तर डायरेक्ट किंमत ठेवायची आपल्याला. हा, पण हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युला जर लक्षात नाही राहिला तरी पण बघा मी काय सांगितलं, आयची ही लाईन कट केल्यावरती आपल्याला नुसतं झुपझुप करायचंय, ह्याने ह्याला गुणायचंय, मग एक
एक शून्य, एक गुणिले शून्य, राईट. एक गुणिले शून्य वजा हे बघा -2 इंटू 0, तेच आहे ना AZ आणि BY, राईट. कळते का मी काय म्हणते? ह्या दोघांना गुणायचंय. आय घेतलं असताना आयची लाईन मग कट होईल आणि मग ह्या दोघांना आपल्याला गुणायचंय, ह्याचा तिरकस गुणाकार करायचाय. तर 1 0 0 आणि -2 गुणिले 0 ते पण 0, तर इथे -2 गुणिले 0, तर ह्याला मी ह्या अशा ब्रॅकेटमध्ये टाकते. दिसते? परत -j आणि कंसामध्ये काय होतं बघा. आता जे वाली लाईन कट करणार बघा. आता दुसरी इंक वापरते म्हणजे तुम्हाला समजेल. बघा आता ही जे वाली लाईन कट झाली, ही मग काय उरलं? आता ह्याचं झुपझुप करायचंय. इकडून इकडे जा, तर इथे काय होतं 0 आणि इथे 1, तर 0 इंटू 1 वजा आता इथून इकडे, तर इथे काय होतं 2 आणि इथे होता 0, परत इथे 2 इंटू 0. कळतेच काय चाललंय? हो. आणि मग येस मॅम. प्लस के. आता के वाली लाईन क्रॉस कॅन्सल करा. बघा आता ही के वाली लाईन जर आपण कट केली तर आपल्याकडे काय होतं? इथे 0 आहे, इथे 2 आहे, तर 2 इंटू 0 मायनस इथे काय होतं 2 आणि इथे पण 0 होता, 2 इंटू 0. मग बघा आपल्याकडे काय आलं ते इकडे लिहिते मी. तर इथे 1 इंटू 0, 2 इंटू 0, इथे पण 2 इंटू 0, इथे पण. ह्याचा अर्थ आपल्याकडे बघा सगळीकडे 0 आलं. दिसते का तुम्हाला? आय इथे ब्रॅकेट मध्ये 0 मायनस जे त्याचा पण ब्रॅकेट मध्ये 0 प्लस के त्याच्या पण ब्रॅकेट मध्ये 0. का बरं असं झालं? अच्छा इकडे तर 0 नाही यायला पाहिजे होतं ना. के मध्ये मी गडबड केली, तुम्ही मला सांगितलं नाही मुलांना, तरी म्हटलं सगळीकडे कसं काय 0 येईल. के मध्ये बघा ही वाली के ची लाईन कट झाल्यावर इथे 4 ठिकाणी तर 0 नाहीये ना, इथे तर -2 आहे. हा इथे बघा -2 इंटू 1 येणार, इथे 0 नाही येणार. हा -2 इंटू 1 आणि इथे 2 इंटू 1, इथे 1 येणार. येस, के चा 0 नाही येत आपला. के टर्म 0 नाही येत. तर इथे काय आलं? काय आलं केच्या ब्रॅकेट मध्ये? काय आलं सांगा बरं इथे व्हॅल्यू बघून. 2 इंटू -2 इंटू 1 -2 वजा 2 आणि वजा परत 2 इंटू 1 वजा 2 वजा 2 वजा 2 काय येईल आता? तर हे आय तर 0 झालं, जे पण 0 झालं, म्हणजे आपलं फक्त उत्तर के शी संबंधित येते. -2 वजा 2 समान चिन्ह आहेत, तर मायनस मायनस दोघांची बेरीज होईल, पण दोघांचं जे कॉमन चिन्ह आहे ते लागेल ना. तर -4 आलं ब्रॅकेटचं किंमत आणि के हॅट आपण इथे बाजूला लिहिणार. कळलं? तर ह्याचा अर्थ आपल्याला हे जे विचारलेलं A क्रॉस B ह्याचं उत्तर आलं -4k हॅट. कळतंय तुम्हाला मुलांनो? येस मॅम. हा आता हे सेम टू सेम तुम्ही B क्रॉस A करा. चला आधी तुम्ही ना हे सगळं कॉपी करून घ्या. 2 मिनिटं मी थांबते, याला आधी कॉपी करून घ्या. चला क्विकली हे कॉपी करून घ्या, मग मी तुम्हाला B क्रॉस A कसं करायचं मी सुरुवात करून देईल, सोडवायचं तुम्हाला स्वतःला.
एक काम करचाल, स्क्रीनशॉट घ्या, नंतर कॉपी करचाल. फक्त तुमच्या हँडरायटिंग प्रमाणे बघा ह्याला किती जागा लागेल तेवढी जागा सोडा. तुम्हाला माहितीये ना स्क्रीनशॉट कसा घ्यायचा? चला स्क्रीनशॉट घ्या, नंतर ह्याला कॉपी करा. ठीक आहे. तर आता मी ही राईटची बाजू मोजवते, एवढी कदाचित झाली पण असेल तुमची कॉपी करून. चला आता आपल्याला काय काढायचंय? आता बी क्रॉस ए काढायचा होता ना. बी क्रॉस ए काढताना आपण त्या डिटर्मिनंट मध्ये आता कसं लिहिणार याला, कोण सांगेल मला? बी क्रॉस ए. तर आता आपण काय करणार, मगाशी लिहिलं तसंच, आय जे के. तर बी साठी आता बी आधी लिहायचंय हा. तर बी साठी आय बरोबर काय आहे? 2. जे साठी आय बरोबर काय आहे? -2. आणि के साठी काहीच नाहीये, म्हणजे आपण ह्याला ऍक्च्युली लिहू शकतो 0 के हॅट, म्हणून इथे 0. सेम टू सेम ए साठी इथे काय होतं? आय आणि जेच होता नुसता, म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे ते 1 होतं, राईट. आणि के साठी काहीच नाहीये तर 0. चला आता हे तुम्ही स्वतःच ट्राय करा. 21-19 म्हणजे 9:19 झालेत. आपल्या जवळजवळ 11 मिनिटाचा टाइम राहिलाय क्लास पूर्ण करायला. 2 मिनिटाचा मी टाइम देते. चला 3 मिनिटं देते, हे सोडवा बरं. हर्षदा आणि प्रथमेश ट्राय करचाल? हो करते मॅम. हा ठीक आहे, करा, मी वाट बघते. 1 मिनिट, मी पाणी घेऊन आले, तोपर्यंत सॉल्व्ह करा तुम्ही. दोन मिनिटं झाली, 1च मिनिट राहिलाय.
मॅम झालं. झालं? हो अच्छा, उत्तर काय आले बेटा? सो मला वाचून दाखवशील फक्त? मॅम पूर्ण सांगू का? हा, पूर्ण सांग. -2 इथे नाही, इथे तर फक्त एकच के मध्येच काहीतरी उत्तर असेल ना, कारण बाकी तर मगाशी माझं 0 झालेलं, तसं माझं मगाशी उत्तर काय आलेलं -4K. असं के बरोबरच काहीतरी उत्तर आलं असेल ना तुझं. फक्त बघ बर काय आले. बरं ठीक आहे, वाचून दाखव जे पण आले तुझं. 6 हम्म 6 6. हम्म बघ मॅम के ची किंमत 30 ना 6. के ची किंमत 6 आली आहे. बरं ठीक आहे. आणि प्रथमेश तुझं काय आलं? लेफ्ट झाले म्हणते. अच्छा, बरं ठीक आहे. चल मी सॉल्व करते हर्षदा. तू स्टेप बाय हो स्टेप मॅम. बरोबर आलंय का चेक कर. हो चालेल. ठीक आहे. बघ, सिंपल आहे. आपण काय करणार, आता मी वेगवेगळी इंक वापरते म्हणजे तुला कन्फ्युजन नाही होणार. पहिला आपण काय करतो, आय बरोबर घेतो, राईट? मग आय हो. बरोबर घेताना आपण काय करणार, ही लाईन कट करणार. हवं तर ह्याला पहिल्यांदा सुरुवातीला सवय लागेपर्यंत पेन्सिलने कट करायचं. हो ठीक आहे. तर आय आणि आय बरोबर ही लाईन कट झाल्यामुळे आपल्याला इकडून इकडे जायचंय, झुप झुप इकडून इकडे. तर बघ, आता मी ना डायरेक्ट उत्तर लिहिते. -2 गुणिले 0 किती? 0. 0 आणि 1 गुणिले 0 पण 0, 0. हो राईट? मग वजा, आता आपण आई बरोबरच आपलं काम संपलं, राईट? आता आपण काय घेणार, आता आपण घेणार जे. आता जे साठी वेगळी इंक वापरते मी. बघ, तर आता जे च्या आधी पण वजाचं चिन्ह आहे, तर जे. आणि आता जे साठी मग जे ची लाईन आपण कट करणार, वरची आणि खालची, उभी आणि आडवी, राईट? तर उरले हे, मग रेड सोडल्यावर खाली जे उरले ते. मग आता बघ, हे 0 आणि 2, 2 गुणिले 0 परत 0, आणि परत 1 गुणिले 0 परत 0, राईट? हो. आता अधिक के. के. आता मग के साठी परत दुसरी इंक घेते मी. थांब. अच्छा, के साठी ही ब्ल्यू नाही, थांब दुसरीच घेते. के साठी ऑरेंज घेते. हा, तर मग आता के साठीची ही के वाली लाईन कट झाली. हो मग हे 4च उरले. हो. तर मग बघ, 2 गुणिले 1 बेक बे. 2. हा, आणि इथं बघ, 1 गुणिले -2 -2. वजा 2. मग इथे वजा ऑलरेडीच मध्ये असतं. -2 वजा वजा -2, राईट? म्हणून मी ह्याला कंसात टाकलं, आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला परत, राईट? मग आता ह्याला सोडवा. मग इथे 0 वजा 0 शून्यच येणार, आणि त्याला आईने गुणल्यावरती शून्यच येणार आहे. वजा इथे पण 0 वजा 0 शून्यच, आणि परत जेने गुणल्यावर पण वजा शून्यच येणार आहे. आता इथे के साठी बघ, के साठी कंस आधी सोडूयात. आता इथे कंसामध्ये बघ, हे वजा वजा आहे, ते प्लस होऊन जाते. येस, हे 2 होईल, प्लस होईल, राईट? मग किती आला तर उत्तर? के 4. 4, राईट? मग त्या 4ला आपण नंबर आधी लिहितो आणि आपले एबीसीडी चे लेटर्स नंतर लिहितो, राईट? म्हणून मग उत्तर आलं 4K हॅट, के हॅट. राईट? मगाशी -4K हॅट आलेलं, आता उलट. हा, ठीक आहे, समजलं? इझी आहे, समजलं. हा ठीक आहे. आता आपण काय करूयात, असं अजून एक गणित, ह्याचा स्क्रीनशॉट घे बेटा, ह्याला नंतर तू कॉपी कर. माहितीये ना स्क्रीनशॉट कसा घेतात? हो घेतला. ठीक आहे, गुड. आता अजून एक गणित करूयात आपण ह्याच्यावर आधारित, आणि मग आपण आपला क्लास कम्प्लीट करू. ठीक आहे, म्हणजे अजून एक गणित सोडवलं ना, तुझ्या डोक्यामध्ये एकदम परफेक्टली बसून जाईल. आणि आता तू म्यूट नको करू, तू मला सांगत सांगत जा. तू जर अडकली तर मी एक्सप्लेन करेल, तू सांगत जा, मी लिहत जाईल. ठीक आहे. आता अजून एक गणित बघ काय दिलेलं आहे. सपोज इफ पी बार आपल्याला दिलेला आहे 3i हॅट प्लस 2j हॅट प्लस k हॅट. ठीक आहे, आणि क्यू दिलेला आहे -i हॅट
-3j hat प्लस 2k hat. ठीक आहे. हो मॅम. मग आता काय काढायचे? फाइंड p Into क्रॉस q. Q. ठीक आहे. Yes, and ma'am. q क्रॉस p. P. ठीक आहे. हे काढायचं आपल्याला. एक हो. मिनिट, मी काही टॅब ना बंद करते बेटा, थांब. हे इंटरनेट स्लो झालंय बहुतेक. ठीक आहे. हे काढायचंय. तर हा पहिला पार्ट मी काढेल, दुसरा पार्ट तू होमवर्कला करायचंयस. ठीक आहे. ठीक मॅम. चल, मी एक करून दाखवलं, तुला समजेलच आणि तसं आता समजलेच बऱ्यापैकी तुला. तर आपण हो. लिहिणार p क्रॉस q लिहिलं, हे काढायचं आपल्याला. तर ह्याला आपण काय करणार? ह्या डिटर्मिनंट मध्ये टाकणार. हो. इथे वरती लिहिणार i j J K. राईट. आता p च्या किमती आधी लिहिणार, कारण p आधी आहे ना, p हॅट काढतोय. तर p बरोबर i बरोबर काय आहे? 3. 3. j बरोबर 2 आहे. 2 a बरोबर काहीच नसतं म्हणजे 1 असतो, राईट. हो. चला आता q चे सांग. q साठी काय काय लिहिणार आता आपण? -1 3 -3 and 2. येस, व्हेरी गुड. झालं. मग आता सोडूयात आपण. मग आता आपण काय करूया? एक एक आता घेऊया. तर आय, आता इथे ना लाईन मी नाही खेचली तरी पण आता बघ, बिना लाईन खेचता पण येते का? आता तू नंतर ते ट्राय कर. तर आय ची लाईन लपवली आपण, उभी आणि हो. आडवी. उरलेले नंबर आता मग आय कंसामध्ये आता सांग, इथून ह्याला मल्टिप्लाय केल्यावर 2 2 जा 2 4. हा, वजा 3 गुणिले 3 गुणिले 1 3 3 एके 3 ना, पण मायनस. हा, -3. -3. म्हणून बघ, मी आधी मोठा कंस घेऊन मग ह्या छोटा ह्याच्यामध्ये टाकला, सो दॅट काय कन्फ्युजन नको. मग आता आपण काय घेणार? जे ला घेणार. J. आता जे साठी जे वाली लाईन लपवली. हो. 3 आणि 2 3 2 जा 6, राईट. मायनस, आता इथे बघ -1 होतं आपलं. -1 इंटू 1 किती येणार? वजा 1 गुणिले 1, वजा 1च 1. है ना, वजा साईन येणार ना, पण म्हणून इथे हो. बघ टाकलं. परत आता प्लस के. K. आता के साठी मग काय करणार? के ची पण आता ही लाईन लपवणार आपण, ही वाली. हो. तर मग काय उरलं आता आपल्याकडे? हे के ची पूर्ण लाईन गेल्यावर हेच 4 उरले, राईट. सांग मग -9. आता किती येणार? येस, -9. 9. पहिल्या ब्रॅकेट मध्ये -9 हो. मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आता इथे मायनस. हा, येस, व्हेरी गुड. ठीक आहे. आता पुढचं हे तू सॉल्व कर, मी थांबले. ओके मॅम. किंवा चल तू सांग, मी लिहित जाते. हो. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार सांग आता मग, आई बरोबर. आता सांगू का? आता सांग, मी लिहिते. 7. हा, 4 वजा, हा येस 7 येईल. व्हेरी गुड. तिथं 7च येईल. हा, करेक्ट. हे प्लस होतं. हा, हे नीट टाईप नाही झालं. हा, 11. हे बरोबर. 11. अच्छा, साइन कुठलं येईल त्याचं? साइन मायनस. अच्छा, नाही बघ इथे बघ, -9 जसंच्या तसं राहणार, त्याचं काही साइनचं होऊ नाही शकत. आता इथे बघ, हो. इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. हा, मायनस हा. इथे +2 येणार. आता सांग 2. बर, एक वजा आणि एक अधिक आहे, दोन्ही साइन वेगवेगळे असल्यावर आपण काय करतो? बेरीज करतो की वजाबाकी करतो? बघ, ह्याला म्हणून मी 7, सध्या इकडे 7 आहे, वजा 7j लिहिलं मी. हो. इथे बघ, नीट लक्षात ठेवा बेटा, हे बघ, हे आपल्याला 6वी 7वीला होतं. जर हो. दोघांचे साइन वेगवेगळे असले तर आपण वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्येला वजा करतो, म्हणजे 9 मधून 2 जाणार, उत्तर येणार 7. आणि 7. मोठ्या संख्येचं चिन्ह लावतो आपण.
म्हणून इथे येणार उत्तर, ह्या कंसाचं उत्तर येणार वजा. -7. म्हणून मी -7 इथे लिहिलं आधी आणि त्याच्या बरोबर लावणार हा k हॅट. तर बघितलं K. उत्तर आलं 7i हॅट सेवन -7j हॅट -7k हॅट. हॅट. ठीक आहे, चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घे तू आणि ह्याला नंतर चांगलं व्यवस्थित कॉपी कर. आणि हे उत्तर Q क्रॉस P, हर्षदा तू आपल्या 11वीच्या ग्रुपमध्ये ऍडेड आहेस ना, त्याच्यामध्ये हो. असं सोडवून ना त्या पानाचा फोटो क्लिक करून टाक. ठीक आहे मॅम. आता जर झोप नसेल आली, जेवली असशील तर आता टाक, नाहीतर उद्या टाकलंस तरी पण चालेल. चालेल मॅम, चालेल. ठीक आहे, समजलं? इझी होतं? हो, समजलं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. तर आता आपण आजचा क्लास आता 9:30 होऊन गेले, आपण थांबू शकतो. स्क्रीनशॉट घेतला मी, काढू स्क्रीन? घेतला. ओके ओके. मॅम, थँक्यू. गुड नाईट. टेक केअर. बाय मॅम. बाय, गुड नाईट.